रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, नमस्कार. मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. जागतिक मातृत्व दिनाच्या औचित्याने मार्मिक संवादच्या माध्यमातून मातृत्वाचा जागर ही मालिका आम्ही सुरू करत आहोत. त्यानिमित्त मार्मिक अड्ड्यावर माझा मित्र जो मातृभक्त आहे त्याला आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. संतोष बबनराव शिरगिरे हे त्याचं नाव आहे. तो प्रगतशील बागायतदार आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. कला क्षेत्रामध्ये 20 वर्षांचा त्याचा अनुभव आहे. सिरियल, चित्रपट, शॉर्ट फिल्म, एकांकिका, दिग्दर्शन या क्षेत्रामध्ये त्याचं भरीव असं योगदान आहे. संतोष, मार्मिक अड्ड्यावर तुझं प्रथमतः स्वागत. नमस्कार. संतोष, आता तुझ्या घरी माझं येणं असतं, माझ्या घरी तुझं येणं असतं, बरोबर. परंतु या दरम्यान मी एक गोष्ट पाहिली की तू तुझ्या आईला ताई म्हणतोस. हो, नक्की. आणि वडिलांना भाऊ म्हणतोस. पण हे काय, म्हणजे ह्याचं काय प्रसंग कुठला आहे किंवा ह्याच्या मागचं कारण काय ते आम्हाला कळलं बरं होईल जरा. कसं रवी, माझी आई तिच्या माहेरी भावंडात सगळ्यात मोठी. बर. आणि भावंडात मोठी असल्यामुळं तिला आपसुकच सगळे ताई 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 म्हणायचे. आणि माणूस जन्मल्यानंतर ज्यावेळेस ज्या काय कानावर गोष्टी पडतात, म्हणजे माझ्या मावशी असतील, मामा असतील, सुरुवातीच्या काळामध्ये, हा सुरुवातीच्या काळात, आणि तेच प्रचलित होत जातं. आणि तसं मग ते आम्ही आई म्हणण्याच्या ऐवजी ताई म्हणत गेलो. आणि ताई म्हणजे असं वेगळं काय वाटलं नाही, ताई आणि आई असं. आणि वडिलांनाही तसंच, वडील आईसारखेच त्यांच्या भावंडात मोठे. बरं. आणि भावंडात मोठे असल्यामुळे वडिलांनाही तसं वडिलांना भाऊ वगैरे नाही, पण बहिणी असायचे, म्हणजे आत्या बहिणी सगळ्या. हा, तो त्याही भाऊ भाऊ म्हणायच्या. आणि गावात पण, जे माझं गाव गोपाळपूर आहे, तिथं गावात पण आमचं कुटुंब एकच. आणि तिथं वडिलांना सगळेजण जवळपास भाऊ म्हणायचे. बरं. आणि सेम मागेनं असं झालं की आई ज्यावेळेस लग्न होऊन इकडं आली, सासर सोडून माहेर सोडून सासरी आली, त्यावेळेस काही कालानंतर तिच्याकडे ती एवढा शैक्षणिक थोडासा अभाव होता. बरं. त्या काळामध्ये काय अभाव होता. आणि मग त्यावेळेस काय झालं, माझ्या मामाला वगैरे शिकायला आणलं. त्या काळात तिकडं म्हणजे आई वडिलांच्या इकडं, आजी आजोबांच्या तिकडं थोडंसं हे होतं. मग मामाचे काही मित्रमंडळ होतं म्हणजे आमच्या गावी, ते अख्खं गाव तिला ताई ताई ताईच म्हणायचे. आज सुद्धा तू गावात गेलास, आता तुला माहिती तुझा आणि माझी काय आजच्या मैत्रीण आहे, तर माझे मित्र पण सगळे त्याच अधिकारानं त्याच हक्कानं ताई ताईच म्हणतात. आणि तिलाही तेच बरं वाटतं. आज सुद्धा मी गेलं तर आई म्हणण्याच्या ऐवजी तायडे म्हणून हाक मारतो किंवा ताई म्हणून हाक मारतो. आणि तिला ते आवडतं. मग याला जोडूनच मी प्रश्न विचारतो की लहानपणीची एखादी अशी काही आठवण आहे का की जी आठवण करून तुला पुन्हा पुन्हा आनंद मिळतो, किंवा कधी कधी हसू येतं, किंवा असं वेगळं वाटतं? आईसोबतची अशी एखादी आठवण आम्हाला सांगितली तर बरं होईल. कसं आहे रवी, आठवणी खूप आहेत लहानपणी. आता आठवणी 100% असणार. तर आठवणी म्हणजे बऱ्यापैकी कसं झालं की त्या काळात लग्न हे लवकर व्हायचे. बरं. हा, तसंच माझ्या आईचं आणि वडिलांचं लग्न वयाच्या लवकरच झालं. आणि नंतर बऱ्याच कालावधीत म्हणजे अपत्य हे नव्हतं. मग असं सगळ्यांकडून ऐकतो, म्हणजे माझ्या आजी आजोबा इकडचे असतील तिकडचे असतील, त्यांनी नवसाने मला हे केलं. बरं. हा, बऱ्याच कालावधीनंतर मी झालो. आणि त्यावेळेस मग मोठा मुलगा असं झाल्यानंतर माझं जास्त कौतुक असायचं. त्या कौतुक म्हणजे कसं, म्हणजे आज हे असतं बरं का, आज आहे, परंतु कसं माहिती आहे का, काळजीयुक्त कौतुक खूप असायचं. इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नको. म्हणजे अगदी मी काय म्हणतात त्याला, 2री 3री 4थी पर्यंत असतो ते काळा टिक्का लावणे वगैरे, ते लावायचे. मलाही ते असं म्हणजे संकोचल्यासारखं वाटायचं. म्हणजे अगदी ग्रामीण भागात, पण ते आतीच व्हायचं लावणं वगैरे असं ते. पण नंतर म्हणजे ते लक्षात आलं की बाबा ह्याच्या पाठीमागचं कारण आईचं प्रेम असतं, माया असते. नक्कीच. कारण इकडे आजी आजोबा, तिकडच्या आजी आजोबा ते असतील, मला काका वगैरे नाही, पण मावशी आहेत, आत्या आहेत, सगळ्यांचा लाड असायचा, प्रचंड लाड असायचा. म्हणजे तीट लावणं हा जो प्रकार आहे आता हल्लीच्या काळामध्ये कमी होतो आहे, परंतु आमच्या पिढीतल्या लोकांना त्यामध्ये काय वेगळे पण नव्हतं. परंतु त्या तिढामागे एक भावना होती, आईचं प्रेम होतं, माया होतं, वात्सल्य होतं. आणि त्याचबरोबर सगळ्या कुटुंबाची एक प्रकारची काळजी होती.
संतोष, धन्यवाद. मला पण त्या काळामध्ये आणि मला एका छान आठवण्यामध्ये घेऊन गेला हा त्याबद्दल जवळपास आपल्या सर्वांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. खूप खूप धन्यवाद.